लाडक्या बहिणींनी सरकारला केला आहे। डिसेंबर महिन्यात 2.5 कोटी महिलांच्या खात्यात 1,500 रुपये पाठवण्यात आले होते। मात्र संक्रांत झाली तरी लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत। तेव्हा जानेवारी महिन्याची रक्कम येत्या काही दिवसात मिळणार का, अशी विचारणा आता लाडक्या बहिणी करतायत। डिसेंबरचे 1500 रुपये आले। आता जानेवारीचे अ, पैशांची वाट बघते, पण अजूनपर्यंत काही आलेले नाहीये। 15 दिवस झाले। सरकार 1500 रुपये टाकता की 2100 रुपये टाकता, तर आता माहिती पडेल। आणि यानंतर मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण मुंबईकरांचा प्रवास आता जलद गतीने होणार आहे। मुंबईत आता बाईक टॅक्सी धावणार आहे। राज्य सरकारने त्यासाठी नियमावली तयार केली आहे। प्रत्येक बाईक टॅक्सीला GPS तसंच पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशाला हेल्मेट अनिवार्य करण्यात आलेलं आहे। सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे किमान 50 दुचाकी वाहनांचा ताफा आवश्यक असेल, तर 50 बाईक्सचं नोंदणी शुल्क 1 लाख रुपये इतकं असेल। दुसरीकडे बाईक टॅक्सीला रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी विरोध केला आहे। 1 किलोमीटरसाठी 3 रुपये मोजावे लागतील। GPS सिस्टीमवर ही बाईक धावणार आहे। पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशासाठी देखील हेल्मेट अनिवार्य असेल। 50 बाईकचं नोंदणी शुल्क 1 लाख रुपये इतकं ठेवण्यात आलेलं आहे। प्रवास जलद गतीने होणार आहे। वाहतूक कोंडीतून सुटका देखील होईल। सर्वसामान्यांसाठी एक मोठी बातमी। नव्या वर्षात तुमच्या खिशावर मोठा भार पडणार आहे, कारण रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार आहे। रिक्षा टॅक्सीचा देखभाल दुरुस्तीचा खर्चही वाढला आहे। त्यामुळे रिक्षाच्या दरात 3 रुपये आणि टॅक्सीच्या दरात 4 रुपयांची वाढ करण्याची मागणी संघटनांनी केलेली आहे। सध्या हा प्रस्ताव परिवहन विभागाला पाठवण्यात आला। ऑटो रिक्षाचं किमान भाडं 23 रुपयांवरून 26 रुपये होऊ शकतं, तर टॅक्सीसाठी 4 रुपयांची वाढ केल्यास किमान भाडं 28 रुपयांवरून 32 रुपये इतकं होऊ शकतं। अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला। रस्त्यावरील खडीमुळे चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट विहिरीत कोसळली। यात कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय। 4ही तरुणांचे मृतदेह क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले। ए लावा, डबल लावा। हो सर, घ्यावर। अरे मित्र थोडं थांब। त्यांच्या पद्धतीने काय त्यांना करायचं। अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा असे निर्देश मुंबई हायकोर्टानं राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले। राज्यभरात अनेक शहरांमध्ये प्रार्थना स्थळांवर अनधिकृत भोंगे लावण्यात आलेले आहेत आणि या भोंग्यांमुळे ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन होत असल्याचं माहिती अधिकारात समोर आलं होतं। या 2940 भोंग्यांविषयी कोणतीही कारवाई केली का, असा सवाल कोर्टानं सरकारला केला। तसंच राज्याचे गृहसचिव आणि पोलीस महासंचालकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। नागपुरातून एक धक्कादायक बातमी। समुपदेशनाच्या नावाखाली एका मानसोपचार तज्ज्ञानं अल्पवयीन मुलींवर बलात्कार केलेला आहे। या हैवान मानसोपचार तज्ज्ञानं 15 वर्षात 50 जणींना आपल्या शिकार बनवल्याची माहिती समोर आली आहे। सायकोलॉजिस्टनं 15 वर्ष अनेक मुलींवर अनन्वित अत्याचार केल्याचं देखील कळत आहे। 3 तक्रारी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। जे सुरुवातीला जसं निष्पन्न झाला, हे नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा निष्पन्न झाला होता आणि ते लगेच आपण केस दाखल केला, त्याला आरोपीला अटक केला। तो सध्या MCR मध्ये आहे। हे जे सगळं आहे, आता जसं आपण म्हणाले, हे इन्व्हेस्टिगेशनमध्ये सगळे पुरावे, त्याची जे स्टेटमेंट्स आहेत त्या आधारावर आता आपली पुढची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। आणि हे जे अल्पवयीन होती आणि मग मेजर झाली, तर तो पण असा मॅटर आहे याच्यात। तर भंडारा आणि गोंदियातून येणाऱ्या गरीब मुलींचं समुपदेशन सत्र हा मानसोपचार तज्ज्ञ राबवायचा। शिबिराच्या नावाखाली बाहेर नेऊन गुंगीचं औषध देत या मुलींवर तो बलात्कार करायचा। मुलींचे फोटो आणि व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेलिंग करून अत्याचार केल्याची तक्रार समोर आली आहे। 15 वर्षात अनेक मुलींना आपल्या वासनेचं त्यानं शिकार बनवलं आहे। परिसरातल्या अनेक महिलांची छेड काढतानाही तो CCTV मध्ये कैद झाल्याचं दिसतंय।
भारतीय नौदलाच्या मुंबईतील गोदीत INS सुरत, INS निलगिरी या युद्धनौका आणि INS वागशीर या पाणबुडीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशाला लोकार्पण करण्यात आलेलं आहे. भारतीय नौदलासाठी आजचा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवावा असा दिवस आहे. एकाच दिवशी 2 युद्धनौका आणि 1 पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. शक्तिशाली युद्धपोत सूरत नीलगिरी माझगांव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड में हुआ. जोरदार तालियों के साथ INS स्वागत नीलगिरी करें सूरत प्रोजेक्ट 2 15 युद्धनौका ब्रावो. आणि 1 पाणबुडी भारतीय असे नौसेना हे में 3 नियुक्तीकरण होगा. महत्वाचे जोरदार तालियों के शस्त्रच साथ म्हणावे उनका लागतील स्वागत जे करें. आता भारतीय नौदलाची ताकद वाढवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भारतीय नौदलामध्ये आता या 2 युद्धनौका आणि 1 पाणबुडीचा समावेश झालेला आहे. 26 is the sixth submarine of the भारतीय first batch नौदलाला of यामुळे 6 तिहेरी Kalabari booster It is मिळालं a diesel असं electric म्हटलं तर attack चुकीचं submarine. ठरणार This नाही. submarine is capable, it has an ability to launch a crippling with torpedoes and tube launch anti-ship missile. The Kalabari class submarine with 8 INS वागशीरची वैशिष्ट्य हस्ते आज नवी मुंबईतील खारघर इथं इस्कॉन मंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं. तब्बल 9 एकरमध्ये पसरलेलं हे भव्य आणि प्रशस्त मंदिर आशिया खंडातील 2ऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं इस्कॉन मंदिर आहे. नवी मुंबईतलं हे एकमेव असं मंदिर असेल ज्यामध्ये इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद यांचं स्मारक बांधण्यात आलं आहे. तर या इस्कॉन मंदिराची वैशिष्ट्य आपण बघतोय. 9 एकरमध्ये पसरलं आहे. 2.5 एकर परिसरात भव्य मंदिर बांधण्यात आलेलं आहे. मंदिरात 3000 भाविकांना एकत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विशाल प्रसादालय, भाविकांना प्रसाद वाटप करण्याची सोय देखील आहे. आयुर्वेदिक हिलिंग सेंटर, योग आणि मंत्र अभ्यासासाठी सोय इथं करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय गेस्ट हाऊस, परदेशातून आलेल्या भक्तांना इथं राहता येईल. मस्साजोग प्रकरणी न्यायालयीन चौकशी समितीची घोषणा झालेली आहे. घटनांचा क्रम, कारणांचा समिती आता अभ्यास करणार आहे. माजी न्यायाधीश तहलानिया हे चौकशी करणार आहेत. मस्साजोग प्रकरणी न्यायालयीन चौकशीची घोषणा झालेली आहे. तर आपण बघतोय की सरपंच हत्ये प्रकरणी जी एक न्यायालयीन समितीची घोषणा करण्यात आलेली आहे. सरपंच हत्या प्रकरणामुळे राज्याचं राजकारण जे आहे आणि ते प्रचंड तापलं आणि त्यानंतर मस्साजोग प्रकरणी आपण बघतोय की हा सगळा घटना नेमकी मस्साजोगमध्ये कशी झाली, सरपंचांची हत्या नेमकी कशी झाली, या प्रकरणी आता माजी न्यायाधीश तहलानिया हे चौकशी करणार आहेत. राज्यातील बिबट्याच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी त्यांची नसबंदी करण्यात येणार आहे. राज्य सरकार याबाबत सकारात्मक आहे. या संदर्भातला प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठवला जाईल असं वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं आहे. कॅट फॅमिलीपैकी असल्या कारणानं म्हणजे एकाच वेळेला 3-3, 4-4 पिढं त्यांची जन्माला येतात. तर भविष्यकालामध्ये यांची संख्या कमी करणं आणि असले नसबंदी डेफिनेटली 4 दिवसापूर्वी आले होते, त्याने मला पत्र दिलेलं की बाबा यांची जरा नसबंदी करण्याकरता केंद्र सरकारची परवानगी लागते. मी सांगितलं ते ठीक आहे. वळव्या पुढील बातमीकडे. मुंबई महापालिकेतून एक मोठी बातमी समोर आली आहे, कारण मुंबई महापालिकेच्या फिक्स डिपॉझिटमध्ये घट झाली. फिक्स डिपॉझिटमध्ये 10,000 कोटींची घट झाल्याची माहिती समोर आली. मुंबई महापालिकेकडे सध्या सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं काम सुरू आहे. मात्र उत्पन्नात घट झाल्यामुळे विकास कामांसाठी फिक्स डिपॉझिटला हात घालावा लागतोय. चालू आर्थिक वर्षात 10,000 कोटी राखीव निधीतून घेण्यात आलेले आहेत, तर 11,000 कोटी रुपयांचं अंतर्गत कर्ज काढण्यात आलेलं आहे.
मनपाच्या फिक्स डिपॉझिटमध्ये 10,000 कोटींची घट झालेली आहे. 1.5 लाख कोटींच्या प्रकल्प खर्चामुळे हा फटका बसल्याचं आता इथं सांगण्यात आलेलं आहे. मुदत ठेवींवर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी देखील आता होऊ लागली आहे. आज वाल्मिक कराडला कोठडी सुनावल्यानंतर बीड कोर्टाबाहेर कराड समर्थक आणि विरोधक भिडले होते. कराडच्या विरोधात एका महिलेनं जोरदार घोषणाबाजी केली आणि यावेळेस कराड समर्थकांनी देखील घोषणा दिल्यानं कोर्टाच्या बाहेर गोंधळ झाला. यावेळेस पोलिसांनी जमाव पांगवला. कराड समर्थक आणि विरोधकांना या ठिकाणी जोरदार राडा केला. बीड कोर्टाच्या बाहेर ज्यावेळेस आपण बघतोय कराडला आत आणण्यात आलं, ज्यावेळेस त्याची पोलीस कोठडीमध्ये रवानगी झाली त्यावेळेस मात्र कराडच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली आणि त्यानंतर कराड समर्थक जे इथे जमले होते त्यांनी देखील घोषणा द्यायला सुरुवात केल्या. पोलिसांनी मात्र या जमावाला पांगवलं. ज्यावेळेस त्याला ठेचून मारलं तेव्हा काहीच केलं नाही तुम्ही. त्याला रक्तबंबाळ झाला, 2 तास त्याला ठेचीत राहिले तेव्हा त्याचं काहीच केलं नाही. आम्ही उभं राहिला म्हणून आम्हाला तुम्ही गाडी घेऊन आम्ही उभं राहिला म्हणून फक्त उभं राहिला म्हणून एक सुज्ञ नागरिक आहेत आम्ही. उद्या तुम्ही आम्हाला बी मारला ना, आम्हाला बी मारताल ना तुम्ही ठेचून, तेव्हा काय करायचं? कोर्टाबाहेर गोंधळाचं वातावरण असताना पांगरी गावामध्ये वाल्मिक कराडचे समर्थक हे आक्रमक झाले होते आणि कराडच्या समर्थकांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. तर काही समर्थकांनी परळी बीड महामार्गावरील टायर पेटवण्याचा प्रयत्न केला. तसंच 2 ते 3 जणांनी मोबाईलच्या टॉवरवर चढत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. या सगळ्या परिस्थितीवर तहसीलदारांनी आंदोलकांची भेट घेतली आणि यानंतर पांगरीतील आंदोलन मागे घेण्यात आलं. तर माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा बनवण्यात आलं असा आरोप वाल्मिक कराडची बायको मंजिलीनं केलेला आहे. तसंच निवडणुकीपुरता आपल्या नवऱ्याचा वापर करून घेण्यात आला असून घरी येणाऱ्या सगळ्यांचा पुरावा दाखवणार असल्याचा इशारा मंजिली कराडनं दिलेला आहे. आज प्रश्न केलेला आहे समोरच्या सरकारी वकिलाला किंवा सीआयडी लोकांना की फक्त एका फोन कॉलवर तुम्ही 307 कसं काय मागू शकता, 302 किंवा मोक्काचा हे तुम्ही कसं काय लावू शकता फक्त एका फोन कॉलवर. तर आपण बघतोय घरी येणाऱ्या सगळ्यांचाच पुरावा दाखवेन असंही मंजिली कराड यांनी इशारा देताना म्हटलेलं आहे. माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा बनवण्यात आलं असं देखील त्यांनी आरोप करताना म्हटलंय. आणि आता पाहूयात महाकुंभ मेळ्याच्या बातम्या. प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे आणि यात साध्वी हर्षा रिछारिया ही चांगलीच चर्चेत आली. मात्र तिच्यावर ज्योतिषपीठातील शंकराचार्य चांगलेच भडकले. महाकुंभात चेहऱ्याचं सौंदर्य नाही तर हृदयाची सुंदरता पाहिली जावी, मनाची सुंदरता पाहिली जावी असं शंकराचार्यांनी म्हटलंय. ज्यांना अजून संन्यास घ्यावा की लग्न करावं हे निश्चित केलेलं नाही त्यांना संत महात्म्यांच्या शाही रथावर स्थान देणं चुकीचं आहे असंही त्यांनी म्हटलंय. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात मसानी गोरख बाबा उर्फ IIT बाबा नावानं ओळखला जाणारा अभय सिंग हा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलेला आहे. अभय सिंग हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातला असून त्यानं IIT मुंबईतून एरोस्पेस इंजिनिअरिंग केलेलं आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर चांगल्या करिअरची संधी असतानाही तो आध्यात्मिक जीवनाकडे वळल्यानं त्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मसानी गोरख बाबा म्हणून त्याला आता ओळखलं जातं. महाकुंभ मेळ्यात IIT बाबाची जोरदार चर्चा आहे. IIT बाबा हा IIT मुंबईतून एरोस्पेस इंजिनियर आहे. चांगल्या पगाराची नोकरी असताना देखील त्यानं आध्यात्मिक क्षेत्रात वाट धरली आणि आता मसानी गोरख बाबा म्हणून त्याला ओळखलं जातं. महाकुंभ मेळ्यात IIT बाबा आता फेमस झालेत.
तर महाकुंभातील पहिलं अमृत स्नान म्हणजेच शाही स्नान 12 तासात सुरू होतं. जुना आखाड्यासह सर्व 13 आखाड्यांमधील संतांनी हे स्नान केलेलं आहे. आतापर्यंत 3.5 कोटी भाविकांनी संगमामध्ये स्नान केल्याची नोंद आहे. यावेळेस हेलिकॉप्टरमधून भाविकांवर सतत फुलांचा वर्षाव करण्यात आला. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये या महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली. महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारीला महाकुंभ मेळ्याची सांगता होणार. महाकुंभासाठी हजारो साधुसंत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत. महाकुंभ मेळा हा सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे. यंदा 40 कोटी भाविक कुंभमेळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. शिव शिव शंभु शंभु है शंभु शंभु है शंभु शंभु है धाम त्रिवेणी शंभु शंभु है शंभु भारताची क्रिकेटर आणि सांगलीच्या लेकीनं वनडे क्रिकेटमध्ये इतिहास घडवलेला आहे. स्मृती मंधानानं भारतीय महिला वनडे क्रिकेटमधील सर्वात जलद सेंचुरी ठोकली. आयर्लंड विरुद्ध खेळताना स्मृतीनं 70 चेंडूमध्ये 9 चौकार आणि 4 षटकारांसह सेंचुरी पूर्ण केली. कॅप्टन स्मृती मंधानानं या सेंचुरीसोबत आणखीन एक विक्रम केला. वनडेमध्ये 10 सेंचुरी ठोकणारी स्मृती मंधाना ही जगातली पहिली डावखुरी महिला फलंदाज आहे. ओला, उबर, रॅपिडो सारख्या खासगी वाहतूक कंपन्यांसाठी एकाच छताखाली या कंपन्या आणण्यात आलेल्या आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्या संदर्भात सुतोवाच केलाय. प्रवासी सुरक्षा, कारपुलिंग, वाहतूक समस्या या संदर्भातील पारदर्शक तक्रार यंत्रणा तातडीनं तयार करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिलेले आहेत. त्यामुळे आता ऑनलाईन ज्या वाहनं बुक होतात, ओला, उबर, रॅपिडो सारख्या ज्या संस्था आहेत त्या एकाच छताखाली येणार आहेत. मंत्री संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्री असतानाही संजय शिरसाट सिडकोच्या अध्यक्षपदी कायम कसे असा सवाल मंत्रालयात उपस्थित होत असल्याची चर्चा आहे. एकच व्यक्ती 2 पदावर राहणं योग्य नसल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र शिरसाटांनी सिडकोमध्ये निर्णयांचा धडाका लावल्यामुळे त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची चर्चा आहे. रायगड जिल्ह्यामध्ये शेकापला मोठा धक्का बसला, कारण जयंत पाटील यांच्याच घरात उभी फूट पडली. शेकापमधला एक गट जयंत पाटील यांना कंटाळून भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. मीनाक्षी पाटलांचा मुलगा म्हणजे जयंत पाटील यांचा भाचा आस्वाद पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. तसंच माजी आमदार सुभाष पाटील यांचा मुलगा सवाई पाटील सुद्धा भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता दिलासा मिळाला. खेडकरला अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळालेला आहे. 14 फेब्रुवारीपर्यंत पूजाला अटक करता येणार नाही. दिल्ली पोलिसांनी 14 फेब्रुवारीपर्यंत तिला उत्तर द्यायचं आहे. त्यामुळे पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टानं हा दिलासा दिलेला आहे. बुलढाण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. चोरट्यांनी चक्क हनुमान मंदिरातच दरोडा टाकला. विशेष म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या हनुमान मंदिरात हा दरोडा टाकण्यात आलेला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर हे पुरातन मंदिर आहे. मात्र अज्ञात दरोडेखोरांनी या पुजाऱ्याला इथं बांधून हनुमान मूर्तीवरचे दागिने लुटले. जवळपास 5.5 किलो चांदीचे दागिने आणि दानपेटीतील 1 लाख रुपये घेऊन दरोडेखोर पसार झालेले आहेत. इथं घेतो एक छोटासा ब्रेक.
काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता आजपासून बदललाय. 24 अकबर रोडवरून आता 9 कोटला रोड असा काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता झालाय. 45 वर्षानंतर दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता बदलण्यात आलेला आहे. इंदिरा भवन असं या मुख्यालयाचं नामकरण करण्यात आलेलं आहे. काँग्रेसच्या या नव्या मुख्यालयाचं आज सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलेलं आहे. भाजपच्या धर्तीवर दिल्लीमध्ये काँग्रेसनं नवं राष्ट्रीय मुख्यालय उभारलं आहे.